जय गुरु. ऐकू येत आहे का? हो येतंय. जय गुरु. ऐकू येत आहे? ट्रेन एवढी छान आहे ना. सकाळी आधी 7 वाजता चालतं. हा, जय ऐकू येत. गुरु. हा. जय गुरु. उन्नती, मी जे गुगल ड्राईव्ह मॅप केलं होतं ना, ते चाललं गेलं त्या एक्सप्लोरर मधून. एनी आयडिया कसं काय झालं असावं? काय सांगताय सर, पुन्हा एकदा बोला. ते गुगल ड्राईव्ह, ते ऍप मी आपल्या नेटवर्क म्हणजे एक्सप्लोरर मध्ये मॅप केलं होतं ना, हा. त्याचं. तर ते चाललं गेलं एक्सप्लोरर मधून. कुठे गेलं काय माहिती. ते रिइन्स्टॉल करायला लागेल सर, काय माहिती, किंवा लॉग इन वगैरे काढलं असेल तर जाईल. तर पुन्हा एकदा रिइन्स्टॉल करा आणि लॉग इन करा, येऊन जाईल. ओके ओके. हा, म्हणजे दुसरा काही ऑप्शन नाही आहे ना त्याला. ठीक. म्हणजे ते जात नाही तसं, हा. मॅपिंग गेलं. दॅट्स इट. हा. आणि माझे 4 गुगल ड्राईव्ह आहे, चारही याचं गेलं एकदम. किंवा त्याचा अपडेट आला असेल एक्सप्लोररचा काहीतरी. हा, अपडेट तेच जे हा. एकत्र गेलं तरी अपडेट झालं असेल, अपडेट झालं. रिइन्स्टॉल. करेक्ट करेक्ट. चालेल. स्क्रीन दिसतोय तुम्हाला? हो, दिसतोय सर. हा. कुठपर्यंत आलो होतो आपण परवाला? अश्रुणी विमुच्य हे झालं होतं का? याचं राहिलंय. हा. तेच याचं चालू होतं राहिलंय. ऍक्च्युली. हा, चालू होतं जस्ट. जस्ट अश्रुणी हा. विमुच्य चालू आहे. ओके. हा. सुरू करा मग तुम्ही. कोण कोण वाचेल हे वाक्य? मी वाचू कसं? हा, वाचा. अश्वत्थामा अश्रुणी विमुच्य आर्य कथय कथय कथम तादृक् भुजवीर्यसागरः ततोप्तत् अपि प्रातः नाम अपि. अस्तम ततः अपि नाम हम्म. अस्तम उपगतः. हम्म. उपगताचा अर्थ दिलाय. प्राप्त केला ना. उपगत म्हणजे प्राप्त केला, प्राप्त झाला. हम्म. अश्रुपूर्ण विमुच्य. विमुच्य म्हणजे अश्रुपूर्ण नयनाने असतं ना. मुच्च म्हणजे सोडून. हा, म्हणजे अश्रू ढाळून ज्याला म्हणतो आपण. हं? डोळे जे किंवा डबडबले त्यातले अश्रू वाहून डोळे मोकळे करून असं. हं? अश्रू मोकळे करून. असं. अश्रू मोकळे करून. हा. आर्य कथय कथय म्हणजे सांगा सा- सांगा तुम्ही सांगा. सांग सांग. हा. कसं आर्य सांगा. आर्य म्हणजे सर काय घेते तो, म्हणजे असं गुरु म्हणून घ्यायचं का असं? नाही, आर्य म्हणजे ज्याला आपण ज्याला कधी कधी आपण सर म्हणतो, सर प्लीज टेल, हा, म्हणजे सर एखाद्या टाईप. अच्छा, हा. आदरार्थी. हा. किंवा आपण म्हणतो ना, साहेब सांगा म्हणजे काहीतरी असं थोडस गुरु पण म्हणा आदरार्थी. हरकत नाही. हा. गुरु म्हणा हरकत नाही. नाही नाही नाही, गुरु नाही. आर्य म्हणजे ही गुरु नको जन्माला ना. एक. नाही नाही नाही, गुरु नाही. आर्य म्हणजे जेंटलमन थोडक्यात, म्हणजे हा, संस्कृत व्यक्ती असं. हं. मग हा. साहेब म्हणू शकतो ना, साहेब. हा. सर किंवा साहेब. तर साहेब किंवा महाशय असं. महाशय. हा. हं? भुजवीर्य म्हणजे हं. भुजवीर्य म्हणतात. म्हणजे भुजवीर्य साहेब मधलं. सांगा. हा. साहेब सांगा. हा. सांगा सांगा कसं तातृ- नाही, हे पूर्ण जमत नाही सर, म्हणजे कळत नाही. नाही, उपगतान सांगतो मी. म्हणजे हा. कसं? हो. हा, नाही नाही, कथा आहे म्हणजे कथा कसे? आहे. सांगा सांगा. हा, अं, हा. तातः कसं? तातः तादृक. म्हणजे वडिलांसारखा. हा. तादृक म्हणजे हा. त्यासारखा. हम्म. हं, भुजवीर्य सागर. भुजवीर्य म्हणजे ज्याला बाहुबली म्हणतो. भुजवीर्य म्हणजे हं. बाहुबली. हा,
हो. बाहुबलीचा सागर हम्म, सागरासारखे तात हम्म, हम्म. हा तात नावाचे बाहुबली सुद्धा अस्ताला प्राप्त झाले. अस्तम उपगता म्हणजे अस्तम म्हणजे अस्ताला प्राप्त झाले म्हणजे शांत हम्म, झाले असं. हम्म. निर्वाण झालं त्यांचं, निर्वाण झालं. हा हा अस्तम उपगता हो. म्हणजे प्राप्त झाले. अस्तम म्हणजे हा, अस्त पावले असं म्हणता येईल. नुसतं पावले. हा. हा पुढे थँक्यू. किम भीमात गुरुदक्षिणा सेमीच होतं का? पुढे असं पुढे असतंय का? हा हा हे वाक्य वाचा तुम्ही. किम भीमात गुरुदक्षिणा गुरुगदात भीमप्रिया प्राप्तवान. हम्म. त्या भीमासारखे नाही भीमा म्हणजे भीमा काय भीमात म्हणजे कुठली विभक्ती? अं, षष्टील का? पंचमी. रामात पंचमी. म्हणजे हा, पंचमी हे पंचमी. भीमापासून भीमापासून हा भीमापासून गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणाम प्राप्तवान. काय हा. भीमापासून त्यांनी गुरुदक्षिणा प्राप्त केली. हम्म, आता कोणी तर भीमप्रिय हा म्हणजे भीमप्रिय हा म्हणजे अं, इथं भीमप्रिय हा म्हणजे भीमावर प्रेम करणारे जे आहे हम्म, माझे वडील हम्म, त्यांनी हम्म. भीमापासून गुरुगदात गुरुगदात म्हणजे अं, मोठी गदा. गुरु म्हणजे मोठी हा हा, भारी किंवा हेवी हा गुरुगदात हम्म, भीम. गुरुगदात म्हणजे भीमाची नेहमी अशी अत्यंत खूप जड अशी गदात भीम अशा भारी हम्म, गदेवाला गदा असलेला भीमाला भीम ज्यांना प्रिय होता हम्म, अशा माझ्या तातांनी भीमाकडून हम्म, गुरुदक्षिणा तर प्राप्त नाही केली. असं हम्म. असं म्हणजे नक्की काय म्हणजे म्हणायचंय भीमाने म्हणजे त्यांना मारलं असं थोडक्यात अर्थ का सहज? हा म्हणजे हे भीमाने तर त्याला मारलं नाही असं म्हणजे ना? हा थोडक्यात त्याचा थोडक्यात म्हणजे त्यांना अर्थ असं म्हणायचंय. तोच आहे ना? हा हा म्हणजे हे त्यांना विधान. त्याला हे माहिती होतं की हा, द्रोणाचार्य तसे कोणालाच हार जाणार नाहीत. पण हम्म, भीमाची एक गुरुदक्षिणा म्हणून भीमानी त्यांच्यावर गदेवर म्हणजे गदेने प्रहार तर नाही केला असं. आणि हा. त्यांनी ती गुरुदक्षिणा म्हणून त्याचा स्वीकार केला असं. स्वीकारली, स्वीकारलं. कारण हा, अच्छा अच्छा अच्छा. ओके. युद्धामध्ये तर ते हरले नसते. प्रॉपर युद्ध केलं बरं. असतं हा. तर. पण हम्म. आता आपला शिष्यच मारतोय म्हणून मग त्यांनी त्या हा, म्हणून गदेचा ते स्वीकार केला असं. स्वीकार केला. अच्छा. हा, हा ओके. हा, मला कारण त्याचा अर्थ त्यांचं तो लागला. हा ओके, थँक्यू. भीमावर त्यांचं प्रेम होतं म्हणजे भीम अर्जुन हे त्यांचे प्रिय शिष्य होते. तर त्या प्रिय अशा हा, भीमाकडून त्यांनी त्या गदारूपी गुरुदक्षिणेचा तो स्वीकार नाही केला असं. स्वीकार नाही केला. हा. हा ओके, ओके. थँक्यू सर. हा नेक्स्ट, ठीक आहे. नेक्स्ट कोण असते? तर इथे एक डाऊट आहे मला. हा सुतहामध्ये ऱ्हस्व सु आलं तर मिनिंग काय होतं आणि दीर्घ सु आलं तर मिनिंग काय होतं? नाही नाही ते सुतः चुकलेलं आहे. सुतः पाहिजे. हा सगळीकडे हा, ते सुतहा म्हणजे सारथी का? हो. हम्म. अच्छा. सुतः म्हणजे सारथी. सुतः म्हणजे सुत म्हणजे मुलगा पुत्र. मुलगा. हा. बरोबर. तर तेच सांगतो ना मी नेहमी की संस्कृतमध्ये ऱ्हस्व दीर्घाला खूप महत्व आहे. अर्थाचा अनर्थ होतो अक्षरशः. बरोबर. हा ठीक आहे पुढचं वाचा. कोण वाचेल? देवी तूच वाच. हा. सूतः शांतं पापं शांतं पापं हम्म. अश्वत्थामा. एक मिनिट त्याचा तर आधी अनुवाद कर. शांतम पापमचा अर्थ नाही माहिती पण म्हणतात हे माहिती आहे. हम्म. शांतम पाप म्हणजे म्हणजे याचा लिटरल अर्थ असा आहे की पाप पाप शांत होऊ असं. हो हम्म. हो हो. ओके. पापम शांतम भवेत असं. हम्म. ओके. हा हा. किंवा हा म्हणजे पाप शांत हो. पाप शांत हो म्हणजे काय की जे काही वाईट चाललेलं आहे. हा पाप म्हणजे वाईट दुर्बुद्धी म्हणा किंवा
दुर्विचार किंवा काही वाईट, पाप म्हणजे वाईट वाईट प्रवृत्ती हा शांत होत असं. हा हा असं मी अच्छा. तुम्हाला याच याच्यात सांगितलं होतं ना, त्या गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. ते म्यूट करा हा, काहीतरी बॅकग्राऊंड आवाज होतोय. हा, तर जसं म्हणजे पापाचा नाश हो असं नाही, पाप शांत हो असं, या दृष्टीने. हं? ओके. नाही त्याचा अर्थ असं नाही ना की म्हणजे नाही असं काही नाही, असं विचार करू नको, असा काय अर्थ नाही ना तुझा. त्यांनी काय मारलेलं नसतं ना त्यामुळे नाही नाही नाही. शांतम पापम म्हणजे शांत पाप म्हणजे असं काही हा ज्या नाही. विचार सुद्धा पापयुक्त आहे असं काहीतरी आहे ते. त्याच्या काय मनात जो विचार हा आला असेल विचार, असा विचार सुद्धा पापाला कारणीभूत ठरेल हा असं असं काहीतरी म्हणजे. हा हा या म्हणतो शांतम पापम म्हणजे असं काही घडलेलं नाहीये, तसा विचार करू नका असं काहीतरी नाही नाही, तेच या अर्थाने. शांतम शांतम पाप म्हणजे काय, पाप शांत. आता पाप हे वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. एखाद्या मनात वाईट विचार येणं हे पण पापच आहे. हं. किंवा दुष्ट काही योजना आपल्या मनात बनणं, सूडबुद्धी, किंवा आपण उद्वेग राग व्यक्त करणं, या सगळ्याला जेव्हा एखाद्याला शांत करायचं असेल, शांत हो, ज्याला हम्म, आपण थोडक्यात मराठीत म्हणतो ना, शांत हो शांत हो. तर शांत हो म्हणजे हम्म, काय, आपण कोणाला शांत हो म्हणत असतो? त्याचे जे मनात जे वादळ चाललेलं असतं वाईट विचारांचं, हम्म, त्याला आपण म्हणतो हम्म, शांत हो असं, हम्म. राईट. नाही का? ओके. थँक्यू. शांतम म्हणजे काय, श इथे परत शम अंतम म्हणजे काय, त्याचंही कल्याण हो. कारण म्हणजे आपली जी संस्कृती आहे सनातन धर्म किंवा हे, तर याच्या दृष्टीने म्हणजे पाप आणि पुण्य ह्या सुद्धा एकाच वृक्षाचे दोन फळ आहेत, संसाररूपी वृक्षाचे. बरोबर, म्हणजे जिथे पाप आहे म्हणून पुण्य आहे, पुण्य आहे म्हणून पाप आहे. बरोबर, असं म्हणजे त्यामुळे नुसतं कोणी म्हणेल की नुसतं पुण्यच हो, तर ते संभवत नाही. संसारामध्ये दोन्ही प्रवृत्ती असणारच, पण शेवटी सगळ्यांचंच कल्याण हो. शम शम अंतम म्हणजे शांतम. तर म्हणजे त्या दोन्ही शांत हो किंवा दोन्हींचं कल्याण हो असं, त्या दृष्टीने शांतम पापम असं. हा, पुढचं कोण वाचेल? दुसरं देवीचं असतंय की कसं? वाच देवी. मला हे जमणार नाही, मी प्रयत्न केला पण मला कळे ना बाबा. वाचू किंवा का मी? हा, वाचा. अन्ते वासी दयालुः उज्जित उज्झित नयेन आसादितो जिष्णुना. अन्ते वासी दयालुः उज्झित नयेन आसादितो जिष्णुना. हम्म, आता याचा अर्थ, अंतेवासी दयालू म्हणजे शिष्यावर प्रेम करणारा असा अर्थ दिलेला आहे इकडे. बरोबर. आणि उज्झित नयेन म्हणजे नीतिभ्रष्ट माणसाने. आणि हा. आसादितो जिष्णुना म्हणजे अर्जुनाने, जयशील अर्जुनाने. हम्म, हम्म, हा, म्हणजे तो अश्वत्थामा असं विचारतो की ह्या म्हणजे माझे बाबा हे शिष्यांवर प्रेम करणारे आहेत, तरी ह्या अर्जुनाने या नीतिभ्रष्ट माणसाने त्यांना काही केलं का असं त्याला विचारायचंय, असं मला वाटतं. हा सर, मला हे माहित नाही बरोबर आहे की नाही. हम्म. नाही, साधारण बरोबर आहे. अंतेवासी हा इथे इथे अंतेवासी दयालु म्हणजे ही प्रथम आहे. हम्म. हा नेहमी वाक्यामध्ये अर्थ लावताना ना, आधी कर्ता हो शोधायचा प्रथमेतला. तर अच्छा हो अंतेवासी दयालु हा हम्म, कर्ता आहे. हा, हा नंतर हम्म, जिष्णुना. आता हा उज्जित तृतीय नये, हा, उज्जित हम्म, नयेन म्हणजे हा उज्जित नयन म्हणजे हम्म, आचार म्हणजे आ, म्हणजे जिष्णुना उज्जित नयेन. जिष्णुना म्हणजे जिष्णू म्हणजे अर्जुनाचंच एक नाव जिष्णू पण होतं. जिष्णू म्हणजे काय, ज्याचा नेहमी जय होतो तो जिष्णू असं. हा हा, तर जिष्णुना म्हणजे अर्जुनाकडून, हा, हम्म, उज्जित नयन आचार भ्रष्ट पद्धतीने, हा, अच्छा हम्म, हा, म्हणजे हम्म, म्हणजे माझ्या वडिलांनी, हा, म्हणजे हम्म, शिष्यांवर दया करणाऱ्या माझ्या वडिलांनी असा
हम्म. आसादित. आसादित म्हणजे आसादन, आसादन म्हणजे आश्वस्त केले असं म्हणता येईल. म्हणजे त्याच्यावर त्यांनी कृपा केली असं असं होऊ शकेल. म्हणजे त्याच्यावर त्यांनी म्हणजे तसे तो म्हणजे त्याचा म्हणण्याचा भाव तोच होता की ते तसे तर कोणाला हार जाणार नाही. बरोबर, जसं भीष्मांनी हा. केलं होतं की हम्म. म्हणजे अ, भीष्मांनी जसं केलं होतं की स्वतःच्या मृत्यूचं रहस्य स्वतःच सांगितलं होतं, नाही का, की मी तसा तर मरणार नाहीये, पण मग तुम्ही शिखंडीला समोर करा आणि मला मारा. तर तसंच माझ्या आणि तरी सुद्धा द्रोणाचार्य तसेही हरू शकले नसते. तर म्हणून म्हणजे अर्जुनाकडून त्यांनी म्हणजे आचारभ्रष्ट अर्जुनाकडून जेव्हा अर्जुन झाला, हा, तेव्हा त्याच्याकडून त्यांनी त्याच्यावर दया होऊन त्यांनी त्याला आपले प्राण अर्पण केले किंवा त्याला प्राण आपले दिले असं. कारण ते इतर कोणावर ते असं करू शकले नसते. प्रॉपर युद्ध करताना ते कोणालाच ते अजिंक्य होते. पण म्हणजे शिष्य आपला आता काहीतरी शिष्याने आपलं आचार भ्रष्ट करून तो आपल्याला मारायला आलेला आहे, अधर्मयुक्त असं, तर त्यांनी त्याच्यावर दयाळू होऊन त्याच्याकडनं, ज्याला आपण असं म्हणतो ना, शिष्याद इच्छेत पराजय, खरा गुरु कोण, तर जो शिष्यात इच्छेत पराजय, शिष्यात म्हणजे शिष्यापासून पंचमी, इच्छेत शिष्यापासून जो पराजयाची इच्छा करतो असा गुरु तो श्रेष्ठ समजला जातो, नाही का. तर हा. म्हणजे तसंच द्रोणाचार्यांनी आचारभ्रष्ट अशा अर्जुनाकडून शिष्यांवर दयाळू असलेल्या आपल्या पित्याने आचारभ्रष्ट अर्जुनावर कृपा केली का, किंवा त्याला अं, असं देतो आश्वासित त्याच्यावर केले का म्हणजे? हा हा. आश्वासित केले का, किंवा त्याला त्याला प्राप्त करून दिलं का, त्याला मिळवून दिलं का, त्याला जे पाहिजे ते असं, त्याला जे हवं अच्छा. ते त्याला दिलं का असं. हा, या आसादितचं जे रूप आहे, एक्झॅक्टली याची व्युत्पत्ती आहे ना, मी तुम्हाला सांगेल उद्याला. पण म्हणजे असं म्हणजे मिळालं का वगैरे असं या अर्थाने आसादित वापरतात. पण त्याचा प्रॉपर मी तुम्हाला म्हणजे आसादित हे तसं धातुसाधित आहे. हा, तर म्हणजे आ आ आ सद म्हणजे असं काहीतरी आ अधिक सद असं ते बहुतेक तो म्हणजे धातू तयार झाला असणार तो. आ आ प्रत्यय आ उपसर्ग अधिक सद हे धातू, आणि मग त्यांनी आसादित असं, आसादित म्हणजे ज्याला आपण धातू साधित म्हणजे डिच प्रत्यय म्हणतो. धातू साधित जी आपण म्हणतो ना, कर्मणी धातू साधित, त्याला इत प्रत्यय जो असतो त्याला संस्कृतमध्ये निच प्रत्यय असं नाव आहे. बाणाचा न, निच. हा, म्हणजे कर्मणी धातू साधित. हा, तर अ, म्हणजे म्हणजे प्राप्त झाला असं, प्राप्त म्हणजे त्या कर्मणी प्रयोग आहे ना, म्हणजे जिष्णूना म्हणजे अर्जुनाकडून हा प्राप्त झालं का, म्हणजे त्यांना ही जी मृत्यू आहे तो अर्जुनाकडून प्राप्त झाला का, आचारभ्रष्ट अशा अर्जुनाकडून हा माझ्या यांना अर्जुनाकडून हे प्राप्त झालं का असं. हम्म. बरोबर. हा, हम्म. तर ठीक आहे. पुढचं पण वाच. हा, तर याचा छोटस अर्थ वाचू परत का? एक असं नाही. हा हा. दुसरं कोणी वाचेल. हा, हम्म. कोण वाचेल? मी घेऊ का? हा, राजेश. ओके. सूतः हम्म. कथम एवं भविष्यति. कथम म्हणजे असे, आता इथं भविष्यति म्हणजे असे. भविष्यकाळ, असे कसे होईल असं असं. हा, म्हणजे असं कसंच होईल म्हणजे कथम, असं कसंच होईल. कथम म्हणजे कसे, हा, हे कसंच होईल म्हणजे शक्य आहे का, अर्जुन अर्जुन कधी म्हणजे असा कसा तू कल्पना करतोस की कल्पना अर्जुन करतो. हा त्यांचा पट्ट शिष्य
आणि त्याच्याकडून तो आचार भ्रष्ट होऊन आपल्या आचार्यांना मारेल, हे शक्यच नाही, हम्म. नाही का? असं. हा. पुढचं पुढे. वाक्य घेतो. हा. अश्वस्थामा म्हणतोय, हम्म. गोविंदेन सुदर्शनस्य नियतम धारापथम प्रापितः. हम्म. गोविंदेन म्हणजे कृष्ण, तित्रे आहे, म्हणजे कृष्णाने कृष्णाकडून हा कृष्णाकडून कृष्णाकडून सुदर्शनस्य म्हणजे सुदर्शनाच्या हा. षष्टी आहे म्हणून हा. न- नियतम नियतम न नियते म्हणजे कशी आणणे असं आहे, मला माहित नाही ते कसं बसतं ते. धारापथम प्रापित म्हणजे त्याने सुदर्शनाच्या फेकण्याने धाराशायी झाले का, किंवा धाराशायी नाही नाही, ते मृत्यूला नियत प्राप्त म्हणजे झाले का. मग तर नियत म्हणजे नक्कीच असं. अच्छा, ओके, हा. म्हणजे नक्कीच. गोविंद म्हणजे कृष्णाने कृष्णाकडून हम्म. सुदर्शनाच्या हम्म. षष्टी बसत नाही, सुदर्शनाच्या हम्म. फेकण्याने, हा प्रापित पण फेकणं टाकण्याने. बसत नाही. नियतम म्हणजे सर सांगतायत की ते नाही नियतम आहे, नक्कीच प्रापित. नक्कीच धारापथम प्रापित म्हणजे धाराशायी म्हणजे मृत्यूला प्राप्त झाले सुदर्शनाच्या चक्रामुळे, असं काहीतरी म्हणायचं असतं. सुदर्शन, नियतम हा. म्हणजे ऍक्च्युली सर नाही काय कसं होईल आहे, हो? नाही नाही, असं होईल याचं की मग नक्कीच, मग म्हणजे नक्कीच, म्हणजे आता भीमानी पण नाही, अर्जुनानी पण नाही, मग शेवटी अश्वत्थामाला असं वाटतं की मग नक्कीच कृष्णाने हाती शस्त्र घेतलं असणार, सुदर्शन चक्र. आणि त्या सुदर्शनाच्या म्हणजे सुदर्शन चक्र हे अमोघ आहे ना, म्हणजे ते एकदा फेकलं की ते त्याची जी धारा प्रथम म्हणजे त्याचा जो, जसं आपण म्हणतो की रामाचा जो बाण होता तो अमोघ होता, म्हणजे कधी व्यर्थ जात नसे. जसं सुदर्शन चक्र आहे, तर ते ज्याच्यावर फेकलं की तो धाराशाही ते होणार. धाराशायी किंवा त्याची जी धारा आहे, धारा म्हणजे प्रवाह, त्याचा जो प्रवाह त्याचा जो मार्गाचा प्रवाह आहे, तो त्यांनी प्राप्त केला का. प्रापित म्हणजे परत धातू साधित आहे, प्रापित म्हणजे प्राप्त केला का, असं. हा. तर मग तर नक्कीच त्यांनी कृष्णाच्या सुदर्शनाचा धारापथ प्राप्त केला आहे, असं. सुदर्शनाचा सुदर्शन चक्राचा धारापथ म्हणजे प्रवाह किंवा तो मार्ग प्राप्त केला. नाहीतर ते त्यांना मारणार कोण? असं. ओके, धाराशय म्हणजे ती कृष्णाच्या धारात सुदर्शनाची धारा असं असं अशा दृष्टीने आहे ते. हा, म्हणजे त्याचा जो सुदर्शनाच्या मार्गात आली का असं त्या दृष्टीने. हा, धारा म्हणजे प्रवाह मार्ग. धारापथ, धारापथ म्हणजे प्रवाह, पथ म्हणजे मार्ग, धारा म्हणजे प्रवाह, प्रवाह मार्ग म्हणजे जसं आपण म्हणतो ना, याच्या वाटेत जो येईल तो खतम होऊन जाईल, असं असं आपण हम्म, म्हणतो ना. हम्म, त्याच्या मार्गात जो कोणी आडवा येईल त्याचा नाश होईल, तसं. तर तसं सुदर्शन चक्राच्या प्रवाह मार्गात प्रवाह मार्गाला ते प्राप्त झाले का, असं. हम्म. म्हणजे नक्कीच कृष्णाच्या सुदर्शन चक्राच्या प्रवाहात ते प्राप्त झाले का असं. हा, आय एम प्रवाह सॉरी, ते मार्गात. कसं येईल? गोविंद दे ना आहे ना, ते कडून आहे मग ना. गोविंदाकडून किंवा गोविंदाकडून. कृष्णाकडून सुदर्शनाच्या प्रवाह मार्गाला मार्ग प्राप्त करते झाले का, असं. प्रापिता म्हणजे कर्मणी प्रयोग आहे ना, प्राप्त करते झाले का, असं. हम्म. पुढचं पण ठीक आहे. घेऊ. हा, घ्या. ते प्रापिताचा मराठीत सुतः अर्थ पोहोचला म्हणून दिलं सर. काय? प्रापिताचा अर्थ मराठीमध्ये पोहोचला म्हणून दिला म्हणजे. हा, पोहोचला किंवा प्राप्त झाला, असं. हा, म्हणजे बरोबर, म्हणजे सुदर्शनाच्या धारामार्गाला पोचले का, असं. किंवा असं. धारापथम प्रापित म्हणजे धारापथम ही द्वितीय आहे ना, धारा म्हणजे त्या मार्गाला पोचले का, असं. किंवा प्राप्त झाले का, असं. हम्म. सुतः एतत् अपि नास्ति म्हणजे हे सुद्धा नाही. हे सुद्धा नाही, बरोबर. मग आता पुढचं कोण दुसरं वाचेल? दुसरं कोणी वाचा शेवटचं वाक्य. मी वाचू का?
हा वाचा. हा. अश्वत्थामा शंके नापदमन्यत खलु गुरोः एभ्यः चतुर्थादहं शंके नापदमन्यत म्हणजे अशी शंका आली त्याला. हा, आसादित म्हणजे काय माहितीये का, प्राप्त होणे हम्म. किंवा मारल्या जाणे असं. दुसरा अर्थ त्याचा मारल्या जाणं. हा. हा, ठीक आहे, वाचा आहे पुढचं. शंके. हा. हा. शंके नापदमन्यत ह्याचा ह्याचा काय होईल विसर्ग म्हणजे पुढ हा. न. नापदमन्यत हा. खलु म्हणजे खरोखरच हा. गुरु एभ्य चतुर्थादहम हम्म. चतुर्थात अहम. हा. नापदमन्यत म्हणजे नाही कळलं. हा. ना ना नापदम शंके न शंका न शंके. हा. हा. आपदम अन्यथा म्हणजे पदम म्हणजे चौथा. हम्म. हम्म. न आपदम अन्यथा. आपद म्हणजे विपत्ती. म्हणजे संकट. हा, संकट. पदमन्यता हा, नाही नाही, आपदा. हा. आपदम. दुसरं संकट. न न आपदम अन्यतः खलु खरोखर गुरोः एभ्या चतुर्थात अहम. म्हणजे असं त्यांना म्हणायचंय की आता याच्या पलीकडे, याच्या वेगळं चतुर्थात. चतुर्थात म्हणजे चौथ्यापासून. हा. माझ्या माझ्या म्हणजे गुरु किंवा पिता. गुरु इथं म्हणजे माझ्या गुरुच्या, हा, गुरुवर आलेल्या संकटाची मी शंका करू शकत नाही. शंका किंवा मला कुठली शंका येत नाही किंवा आशंका येत नाही असं. हे हम्म, तीनच हम्म. लोक त्याला मारू शकतात. भीम, अर्जुन किंवा हा. कृष्ण असं त्याला म्हणायचंय. हा. हो. याच्याहून चौथा तर मला काही सुचत नाही असं. चतुर्थात ओके. हा. अहम. हा. आपदम अन्यथा. चतुर्थादहम. हा. हा. गुरोहच मीनिंग आलं ते नाही कळलं मला. अं, गुरु हो म्हणजे, अं, गुरुची षष्ठी ना, षष्ठी. हा. म्हणजे गुरुचं. अं, हा. एक हा, मिनिट, ते आपण गुरु. सेंटेन्स मध्ये मला ते फिट नाही कळलं कुठे होतं, पुन्हा एकदा सांगा. कशाचं फिट नाही होत म्हणतेस? म्हणजे गुरोह कुठे एक्झॅक्टली, म्हणजे मला गुरु अशी गु, गुरु गुरु हा शब्द ना त्यांनी पिता या अर्थाने वापरलेला आहे. हा. ओके. हा, त्यामुळे तो इथे गुरु असं हे नाही, म्हणजे शब्दशः अर्थ नाही घ्यायचा त्यांचा. कारण ते त्याचे गुरु म्हणजे गुरु पण होते ना. हा. आणि मग ते गुरु हो म्हणजे ती षष्ठी किंवा पंचमी दोन्ही अर्थ होऊ शकतात. गुरु हो, कारण दोन्ही आहे त्याचं. तर मग पण म्हणजे गुरोहो आपदम म्हणजे पित्याची आपत्ती अन्यतः यापेक्षा वेगळी पित्याची आपत्तीची मी शंका करू शकत नाही. यापेक्षा चौथ्या हा मी आपत्तीची म्हणजे गुरुच्या आपत्तीची मला शंका येत नाही असं. अहम न शंके एभ्य असं. हा. एभ्य इथे म्हणजे एक मिनिट, एक मिनिट. हा. इथे परत हे वाक्य जसं मी सांगतो नेहमी, इथे प्रथमा शोधायची. प्रथमा कुठली आहे म्हणजे कर्ता कोण आहे? अहम. क्रियापद काय आहे? अहम शंके. अहम न शंक. शंके. अहम न शंके म्हणजे मला शंका येत नाही. हा. किंवा मी शंका करत करत नाही. कशाची? अन्यतः. हा. म्हणजे खरोखर. खलू म्हणजे खरोखर. हा. पित्याच्या. हा. म्हणजे याच्याहून परत ही याच्या पेक्षा वेगळ्या, म्हणजे या वेगळ्या चौथ्या गोष्टीची, म्हणजे चौथ्या गोष्टीच्या विपत्तीची किंवा संकटाची मी शंका करत नाही असं. अहम न शंके असं. सर, ते हं. गुरोह आणि एभ्य आहे तर पंचमी असेल ना, असं वाटलं आम्हाला. मग नाही, गुरोहोभ्या गुरूंपासून कसं एभ्य होईल? हा त्यालाच आहे पित्यापासून. ना, चतुर्थात, परत हा. चतुर्थात, तोच आहे ना सगळं. नाही नाही नाही, पण
एभ्या चतुर्थात म्हणजे इथे कसं आहे, म्हणजे माझा असा समज आहे की एभ्या चतुर्थात बरोबर आहे. म्हणजे ह्यापेक्षा चौथ्यापासून म्हणजे अजून कोण्या चौथ्यापासून एभ्या चतुर्थात बरोबर आहे. ह्यापेक्षा चौथ्यापासून मी गुरुच्या आपत्तीची गुरोहो आपदम हा अहम न शंके असं. इथे गुरोहो हा शब्द आहे ना, हा पंचमी पण गुरोहोच होतो आणि षष्ठी पण गुरोहोच होतो ना. हो, म्हणून म्हणून ते एभ्यामुळे वाटलं एभ्य हा पंचमी येईल ना. नाही एभ्या चतुर्थात हे जे आहे ह्या पंचमी झाल्या. पण ते पंचमी, गुरु अच्छा. हा कारण गुरुची ना गुरुपासून नाही होणार ना काही. गुरु म्हणजे पिता या अर्थाने, पण गुरुपासून नाही होणार ना. आणि गुरुला सर सगळीकडे आमच्या मराठी पुस्तकात सगळीकडे दीर्घ सूत आहे. ते सूत आपल्याकडे इथे न- मी- नाही नाही पहिलं नाही नाही लिहिलेलं आहे. नाही मी तेच सांगतो. ते हिंदीवरून इकडं करताना ते सुत झालंय, पण ते चुकलेलं आहे. आणि नसेल तरी ते प्रिंटिंग मिस्टेक असेल. सूत हाच पाहिजे. सूत म्हणजे काय, सारथी. दीर्घ हा सारथी दीर्घ सू दीर्घच पाहिजे ना, पाहिजे ना. आता मी सारथी. क्लासच्या सुरुवातीला मी सांगितलं ना की सूत म्हणजे पुत्र, आणि सुत हा हो, म्हणजे सॉरी सूत हा म्हणजे सारथी, आणि सुत हा म्हणजे पुत्र असं. त्यामुळे दोन हा, टोटली वेगळे शब्द आहेत. इथे दीर्घ पाहिजे. हो. हो, हा तर आता अजूनही इकडे आहे मला वाटतं. हा हा आता मग सूत हा आता मी पाहिजे तर मी कोणी वाचेल हे हे असं पद्यरूप आहे असं हे. म्हणजे जसं पूर्वी संगीत नाटकं असायची ना तसं. तर हे वाचा. कुमार म्हणजे सूत म्हणतो. कुमार एते पितस्य कुपितस्य महास्त्रपाणे किं धूर्जतेरिव तुलाम उपयन्ति संख्ये शोकापरुद्ध हृदयेन यदा तु शस्त्रम त्यक्तम तदास्य विहितम रिपुणाति घोरम. आता याचं काय असेल सांगा. हे तर पद्यामध्ये हा म्हणजे तो असं म्हणतो की येते अपि म्हणजे हे सुद्धा सगळे लोक हे सुद्धा सगळे लोक कुपितस्य महास्त्रपाणे हा म्हणजे धूर्जटेरीव म्हणजे धूर्जट्या धूर्जट म्हणजे शंकरासारख्या हा महाअस्त्रपाणी, हाती महाअस्त्र घेतलेल्या, धारण केलेल्या, आणि कुपितस्य कुपितस्य म्हणजे अत्यंत क्रोधित अशा हा धूर्जटेरीव तुला म्हणजे शंकरासारखी तुलना असलेल्या त्यांची म्हणजे उपयांती संख्ये म्हणजे त्यांची हे म्हणजे सामना किंवा प्रतिवाद करू शकतील का, त्यांच्या जवळ तरी येऊ शकतील का. उपयांती म्हणजे यांती म्हणजे येणे, उपयांती म्हणजे जवळ येणे, तर ते जवळ तरी येऊ शकतील का. शोकापरुद्ध हृदयेन यदा तु शस्त्रम. तर म्हणजे जेव्हा शो 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 शोका शोकापरुद्ध म्हणजे अत्यंत शोकमग्न होऊन, रुद्ध होऊन, म्हणजे हृदयात अत्यंत शोक भरलेला असताना हा यदा म्हणजे जेव्हा परंतु जेव्हा शोकापरुद्ध हृदयेन म्हणजे अत्यंत शोकमग्न हृदयाने शस्त्रम त्यक्तम तदा जेव्हा शस्त्र टाकलं गेलं किंवा त्याने त्याग केला, तेव्हा अस्य विहितम रिपुणाती घोरम. तेव्हा असं काहीतरी हे रिपुणा शत्रूकडून हा रिपुणा म्हणजे शत्रूकडून असं घोर कर्म करण्यात आलं. सर समजलं. इथे एक डाऊट आहे. हा बोला. इथं आहे ना, तर तू मधलं परंतु कुठलं आणि तर कुठलं हे कसं हे करायचं, आयडेंटिफाय करायचं? नाही, ते कॉन्टेक्स्च्युअल आहे. आता इथे तू म्हणजे परंतुच आहे. ओके. हा इथं ते परंतु जसं परत एकदा मी अर्थ सांगतो.
तर इथं हं. कुमार म्हणजे हे कुमारा, हा, एते अपि हे सुद्धा, हा, म्हणजे हे सगळे जरी असले तरी ते सुद्धा, हा, खूप म्हणजे शंकरासारख्या धुर्जटे हे इव शंकरासारखी तुलनेने असलेल्या किंवा शंकरासारख्या असलेल्या आणि तेही रागीट असलेल्या म्हणजे क्रोधित असलेल्या शंकरासारख्या अस्त्रपाणी शंकरासारख्या अस्त्र धारण केलेल्या, हा, त्यांना म्हणजे ते उपयांती संख्ये म्हणजे जवळ येऊ शकत नव्हते. पण काय झालं परंतु जेव्हा शोकापरुद्ध हृदयेन शस्त्रम त्यक्तम, जेव्हा शोकमग्न हृदयाने जेव्हा शस्त्र त्याग केला, त्यक्तम परत धातू साधित आलं, तेव्हा तदा अस्य विहितम, अस्य म्हणजे ह्याचं विहित म्हणजे हे सगळं केव्हा झालं, रिपुणा शत्रूकडून हे अतिघोर कर्म विहितम, विहितम म्हणजे झालं. परत हे विहितम म्हणजे परत धातू शरीर, तेव्हा हे अतिघोर कर्म शत्रूकडून करण्यात आलं. असं. म्हणजे ह्या समजलं? वाक्यात फायनली डिस्क्लोज केलं की ते कसे गेले असं ना. हा, हा, म्हणजे अजूनही तो सूत जो आहे तो त्याला सांगत नाहीये नक्की की नक्की कोणी मारलं. कारण त्याला सगळ्यांना ती भीती होती की म्हणजे याचा अन्वय असा होईल, यदा तू शोकेन उपरुद्धम अ, इति, हा, म्हणजे शस्त्रम त्यक्तम तदा रिपुणा अस्य अतिघोरम विहितम, असं. इथे अस्य म्हणजे ह्याचं म्हणजे आचार्यांचं किंवा द्रोणाचार्यांचं अस्य, हा, यांचं अतिघोर किंवा यांचं हे जे अतिघोर कर्म जे आहे तर हे शत्रूकडून तेव्हा करण्यात आलं असं. त्याने का बरं सांगितलं नाही, कारण डायरेक्ट सांग. नाही, डायरेक्ट नाही, कसं असतं असं एखाद्याला म्हणजे एकतर तो प्रचंड तो सुद्धा महापराक्रमी होता आणि त्याला जर सांगितलं तर म्हणजे एकदम हळू सांगतात ना की बा वडील गेले, कोणाकडून गेले नाही, म्हणजे एकदम त्याला दृष्टद्युम्नाने मारलं असं सांगितलं असतं त्याने प्रचंड थयथयाट म्हणजे तो कोणाला म्हणजे पिसाटला असता ना तो, म्हणून असं. तर हा अश्वत्थामा म्हणजे ते माथ्यावरच ते हे घायाळ अरे हे असतं मला हो, तोच आहे तेच ना. त्यांनी मग नंतर तेच केलंच ना शेवटी तसं. सगळे रात्री मग झोपलेले असताना सगळ्या सेनेला कापून काढलं ना त्यांनी, शेवटी तेच केलं त्यांनी. म्हणजे फक्त हे 7 जण कृष्णाने त्यांना नेलं होतं, 5 पांडव, सात्यकी आणि कृष्ण हे 7 जण फक्त दुसरीकडे गेले होते त्या राहुट्यांमधनं, आणि बाकी अख्खीच्या अख्खी सेना सगळे सगळे उरले सुरले सगळे ते कापून काढले त्यांनी अश्वत्थाम्याने. तेही झोपेत असताना म्हणजे असं. पण ती अशी कथा सांगतात ना ती, त्याला ती युक्ती कशी सुचली, तो असा रात्री असा तो खूप चिडलेला होता, काय करावं काय करावं, आणि त्याला घुबड दिसलं रात्रीचं, रात्री असतं ना, त्याला दिवाभीत म्हणतात. दिवाभीत म्हणजे काय, जे दिवसाला भीतं प्रकाशाला भीतं त्याला दिवाभीत म्हणतात. ते घुबडाला त्या घुबडाला त्यांनी बघितलं. त्या घुबडाने काय केलं, रात्री सगळे झोपलेले असताना कावळ्याची अंडी त्यांनी म्हणजे रात्री चोरली. आणि त्यावरून म्हणजे तो रात्री असा झाडावर बसलेला, झाडाखाली बसलेला आणि पाहत होता इकडे तिकडं, तर त्याला ती कावळ्याची अंडी घुबडाने अंधारात बरोबर चोरली असं दिसलं. मग तो म्हणतात, अरे म्हणजे तो विचार करतो काय करावं, मला एकट्याला तर या सगळ्यांना हे करणं शक्य नाही. मग त्याला युक्ती आली की अरे हे सगळे आता झोपलेत ना, तर आत्ताच मारून टाकूया असं. हम्म. ठीक आहे, हे मी जरा विषयांतर केलं, पण ठीक आहे. तर थांबूया इथं आपण आता, आणि उद्या उद्या हे तुम्ही याचा अभ्यास करून या पूर्ण याचा, पुढचं जे पान आहे त्याचा. हं? असं. ठीक आहे. हो सर. हा. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. तर
तुम्ही हा लॉग बोला. इन करा.